तर एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी नाशिकच्या नगरसेवकांची बैठक रात्री उशिरा संपली। शिंदेंसमोर सगळे विषय मांडले अशी प्रतिक्रिया यावेळी नगरसेवकांनी दिली। नाशिकमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं। नगरसेवक आम्ही घेऊन आलो आणि साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी त्यांचंही काही म्हणणं होतं मांडायचं की नाशिक शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपलं मत मांडलं। संघटनात्मक काम आणि पुढील रणनीती या दृष्टिकोनातून साहेबांनी मार्गदर्शन केलं। शिवसेना हा परिवार आहे आणि इच्छुक तर खूप होते आणि द्यायचं एकाला होतं, आता दिले। हळूहळू सगळ्यांना न्याय मिळणार आहे। तर अविश्वास प्रस्तावावर मतदान होत नाही तोपर्यंत ओम बिर्ला अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नाही। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे। नोटीस दिल्यानंतर 14 दिवसांच्या आत हा प्रस्ताव सभागृहात मांडला जातो। या काळात ओम बिर्ला लोकसभेत येणार नाहीये। आणि आता मीरा भाईंदरमधून एक बातमी समोर येते। मीरा भाईंदरमध्ये मद्यधुंद कार चालकांना धुमाकूळ घातलाय। वळूयात पुढच्या बातमीकडे। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबईच्या जसलोक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। नारायण राणेंची तब्येत खालावल्यामुळे त्यांना ऍडमिट करण्यात आलंय। सध्या नारायण राणेंवर उपचार सुरू आहेत। तर मुंबईतल्या जसलोक रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आणि आता बातमी यवतमाळमधून। यवतमाळच्या घाट गावात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आर्णी केळापूरच्या मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांनी सुद्धा हजेरी लावली होती। याच वेळी आमदार तोडसाम यांनी डफ वाजवत नृत्य केले। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीमध्ये मोदी आणि शहांची भेट घेणार आहेत। तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार या दिल्लीत आहेत। सुनेत्रा पवार सध्या महाराष्ट्र सदनात आहेत। आज सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर सुनेत्रा पवार मोदींची भेट घेतील। त्यानंतर त्या शहांचीही भेट घेणार आहेत। तर सर्व भेटी संसद परिसरातील विविध कार्यालयांमध्ये होतील। या भेटींदरम्यान प्रफुल्ल पटेल तसंच सुनील तटकरे आणि पार्थ पवार सुनेत्रा पवारांसोबत उपस्थित असतील।